Hello friends, our today's aspect of lecture is reproduction in fungi. When we study the reproduction, at that time you should know the two important terminologies. One is eucarpic, another one is the holocarpic. Eucarpic means what? In most of the fungi, only a part of the vegetative mycelium forms the reproductive unit and the rest remains vegetative. Such fungi are known as eucarpic fungi. आता पहिलं समजून घेऊ eucarpic fungi म्हणजे काय. आता तुम्हाला माहित आहे फंजायमध्ये दोन प्रकारच्या फेजेस आहेत. एक म्हणजे कुठल्याही प्लांटमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या फेजेस पाहायला मिळतातच. पहिली म्हणजे व्हेजिटेटिव्ह फेज आणि दुसरी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज. व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये काय फंजायच्या तर मायसेलियम आहे आणि रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये काय असू शकतं, एक म्हणजे असेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असू शकतात किंवा सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असू शकतात. आता हे असेक्शुअली असू देत किंवा सेक्शुअली असू देत, हे कोण तयार करणार आहे तर व्हेजिटेटिव्ह मायसेलियमच तयार करणार आहे. ह्यानुसार ह्या दोन टर्मिनॉलॉजीज आहेत. eucarpic फंजाय म्हणजे काय, ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तयार झालेले आहेत आणि तयार झाल्यानंतर जे व्हेजिटेटिव्ह मायसेलियम ते पण ॲज इट इज प्रेझेंट आहे आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर पण दिसतात. उदाहरणार्थ म्हणजे काय, झाड आहे आणि झाडाला आंबा पण दिसतं. आंबा काय रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, आउटपुट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, बरोबर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर तो आंबा तयार झाला आहे, मँगो तयार झाला आहे. मग ते चित्र डोळ्यापुढे आणा, झाड पण स्वतंत्र दिसतंय आणि आंबा पण स्वतंत्र दिसतोय. असं झालंय का, संबंध जे काय झाड होतं तेच आंबा म्हणून कन्वर्ट झालंय? नाही. व्हेन एनी फंजाय causes the reproductive structures, their vegetative mycelium remain present and reproductive structures also can seen. तिथं व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर वेगवेगळे बघायला भेटतात. सच फंजाय आर कॉल्ड ॲज eucarpic फंजाय. आता होलोकार्पिक फंजाय. इन युनिसेल्युलर फंजाय, whole vegetative cell is transformed into reproductive unit and such they are known as holocarpic. Holocarpic म्हणजे काय, such condition present in unicellular fungi. युनिसेल्युलर फंजायमध्ये आपल्याला अशी कंडिशन पाहायला मिळते. त्यामध्ये काय होतं, एंटायर व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर कन्व्हर्टेड इनटू रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. When reproductive structure is formed, at that time vegetative structure lost their identity as a vegetative because it totally converted into reproductive structure. होलोकार्पिक मध्ये काय, हे युनिसेल्युलर फंजायमध्ये होतं. ही कंडिशन युनिसेल्युलर फंजायमध्ये पाहायला मिळते आणि ते युनिसेल्युलर फंजाय रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप करत असताना एंटायर युनिसेल्युलर स्ट्रक्चर कन्व्हर्टेड इनटू रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. एकदा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार झालं परत तिथे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर राहत नाही, आपल्याला ते दिसणार नाही. सो eucarpic and holocarpic, these are the two important term in fungi you should know while study of the reproduction. Now the types of reproductions. The fungi are reproduces by vegetatively, asexually and sexually. ह्यामध्ये तिन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. कुठलं एक म्हणजे व्हेजिटेटिव्हली, दुसरं म्हणजे असेक्शुअली अँड सेक्शुअली. ओके. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, द रिप्रोडक्शन कॉज्ड बाय व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी इज कॉल्ड ॲज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता फंजायमध्ये व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी काय आहे, व्हेजिटेटिव्ह पार्ट काय आहे, व्हेजिटेटिव्ह म्हणजेच सोमॅटिक. मग सोमॅटिक पार्ट काय, व्हेजिटेटिव्ह पार्ट काय तर मायसेलियम. मायसेलियम इज द व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर. When this mycelium involved in the reproduction, that reproduction considered as vegetative. Okay. Another is the asexual. This asexual reproduction present in the cryptogamic plants. It is also present in the fungi. This asexual reproduction always caused by the asexual spores. जे asexual spores आहेत
त्यांच्यापासून होणारं रिप्रोडक्शन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन कोण करणार? मायसेलियमच करणार. पण तयार झाल्यानंतर हे स्ट्रक्चर आहेत असेक्शुअल स्पोर्स, त्यापासून नवीन ते जर्मिनेट झाल्यानंतर त्यापासून नवीन मायसेलियम किंवा नवीन फंजाईची प्लांट बॉडी तयार होते. सो इट इज कन्सिडर्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स there are separate reproductive organs, sexually reproductive organs, sexually reproductive bodies, sexually reproductive cells. These when they fuses male and female cells, male and female bodies, male and female reproductive organs, that time they causes the sexual reproduction. Now we will study one by one. First one is the vegetative reproduction. First type is the fragmentation. Fragmentation is the most common vegetative reproduction present in algae, fungi, lichens and bryophytes. आता fragmentation मध्ये you will see here the diagram. First diagram is of fragmentation. Fragment means small piece, and when accidentally that mycelium cut into small piece, at that time that small piece having ability to regenerate into new mycelium, that reproduction is called as the fragmentation. The segmentation of a thallus, segment म्हणजे small piece, small bit, छोटा तुकडा. The segmentation म्हणजे त्याचे छोटे तुकडे होणे. The segmentation of the thallus into a number of fragments. Fragment म्हणजे तेच small piece, number of fragments, each of which is capable to growing into new individual. फ्रॅगमेंटेशन मध्ये मायसेलियम आहे, थ्रेड लाईक आहे. काही कारण असतं ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये जर ते तुटलं तर त्या तुटलेल्या छोट्या फ्रॅगमेंटपासून नवीन इंडिव्हिज्युअल मायसेलियम, नवीन इंडिव्हिज्युअल प्लांट बॉडी ऑफ द फंगस तयार होते. That is called as fragmentation. Example, Rhizopus, Mucor, Aspergillus, Alternaria. And this fragmentation is the most cheap, most popular reproduction in saprophytic fungi. Okay? Budding. Budding is the another example of vegetative reproduction. It is most common in the East. It causes due to birds, so called as budding. बर्ड्स म्हणजे काय? छोट्या आउटग्रोथ्स. कशामध्ये होतं हे? ईस्टमध्ये होतं. ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस. ईस्ट कसा आहे? युनिसेल्युलर फंगस आहे. त्या सेकंड डायग्राममध्ये बघा, त्याच्यापासून बर्ड तयार झाली आणि ती बर्ड हळूहळू मोठी होत गेली आणि त्यामध्ये परत जे काय मदर न्यूक्लियस होतं पेरेंट सेलमध्ये त्याचं परत मायटोसिस झालं आणि एकाच्या दोन सेल तयार झाल्या, एकाच्या दोन न्यूक्लिया तयार झाल्या आणि न्यूली फॉर्म्ड न्यूक्लियस गोज इन द न्यूली फॉर्म्ड सेल. सो इन दिस वे फ्रॉम पेरेंट सेल द न्यू सेल्स आर डेव्हलप्स. आता बडिंग बघूया. द प्रोडक्शन ऑफ स्मॉल आउटग्रोथ त्याला काय म्हणलं? बड फ्रॉम द पेरेंट सेल. In this method, a small outgrowth or bud is produced from the parent cell. The young bud later on separates from the parent cell and behaves a new individuals. आणि नवीन इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतंत्र सेल, आणि नवीन स्वतंत्र सेल सारखी ती वागायला सुरुवात करते, वर्किंगला सुरुवात करते. अशा प्रकारे हे बडिंग. एक्झाम्पल ईस्ट. थर्ड टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज फ्युजन. एक्झाम्पल इज अगेन ईस्ट. आता खाली जर तुम्ही पाहिलं थर्ड डायग्राम, ती आहे फ्युजनची. बायनरी फ्युजन आपण त्याला कॉमनली म्हणतो. ते बायनरी फ्युजन बडिंगमध्ये काय? द बर्ड्स आर डेव्हलप फ्रॉम एनी साईड ऑफ द सेलच्या कुठल्याही बाहेरच्या बाजूने बर्ड्स तयार होतात. बट इन केस ऑफ फ्युजन द बर्ड्स आर ओनली डेव्हलप्स इन ट्रान्सवर्स डिरेक्शन. आणि फ्युजनमध्ये काय? बर्ड्स तयार होतात, पण त्या कशा तयार होतात? तर ट्रान्सवर्स डिरेक्शनमध्ये तयार होतात. हे बघा, ट्रान्सवर्स डिरेक्शनमध्ये. परत प्रोसिजर इज द सेम. फ्युजन बघा, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन
ऑफ सेल टू फॉर्म टू सेल्स. सायटोप्लाझ्म डिव्हिजन होऊन एकाच्या दोन सेल तयार होतात. इट इज ए प्रोसेस इन विच स्प्लिटिंग होतं, ते एकाचे दोन होतात. स्प्लिटिंग ऑफ सोमॅटिक सेल रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ टू सेल्स. आणि एकाच्या दोन सेल होऊन तिथं दोन सेल, पेरेंट सेल पूर्वी एक होते, त्यामध्ये मग फिजन झालं आणि एकाच्या दोन सेल तयार झाल्या. बडिंगमध्ये पूर्वी पेरेंट सेल एक होती, त्यामध्ये परत सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन झाली, मायटॉसिस झालं आणि एकाच्या परत इथं दोन झाल्या. सो इन दिस वे दिस इज द व्हेरी इझिएस्ट प्रोसिजर of the vegetative reproduction in fungi caused by fragmentation, budding and fission. आता नेक्स्ट बघूया असेक्शुअल रिप्रोडक्शन. About 20% fungi propagate only by asexual means. फंजायच्या वर्ल्डमध्ये, फंगल जगतामध्ये 20% फंजाय असे आहेत ते फक्त असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. ओके, नेक्स्ट पॉईंट. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स बाय द फॉर्मेशन ऑफ ए व्हरायटी ऑफ कोनिडिया ऑर स्पोर्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन कधी होतं? फेवरेबल कंडिशनमध्ये होतं. आणि त्याचं आउटपुट काय? असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं असं आपण कधी म्हणू? when asexual spores are formed on the fungi. फंजायवर, त्या मायसेलियमवर ज्यावेळेस असेक्शुअल स्पोर्स फॉर्म होतील, दॅट इज द आउटपुट ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंजाय. ओके, दी स्पोर्स मे बी युनिसेल्युलर. ते स्पोर्स, असेक्शुअल स्पोर्स कसे असू शकतात? युनिसेल्युलर असू शकतात. एक्झाम्पल ॲस्परजिलस पेनिसिलियम. ऑर मल्टीसेल्युलर. ते स्पोर्स हे युनिसेल्युलर असू शकतात, अलॉंग विथ मल्टीसेल्युलर आल्सो देअर. नेक्स्ट पॉईंट. दे मे बी एंडोजिनस. एंडोजिनस मीन्स व्हॉट? वेन स्पोर्स डेव्हलप्स इनसाइड द स्पोरेंजियम, वेन स्पोर्स डेव्हलप्स इनसाइड द कवरिंग कॉल्ड ॲज endogenous spores. Okay, the spores develops without sporangium, the spores develops without covering called as the exogenous spores. The spores they may be endogenous when develops inside the sporangia, example mucorrhizopus, or exogenous when developed on sporophores. Phore म्हणजे stalk, sporo means spore producing stalk. Okay, these spores, exospores, directly developed on the sporophores, for example conidiophore, zoosporangiophore, not zoosporangiophore, conidiophores. These sporophores produces the spores. They are exogenous without any covering, so considered as exogenous spores. Example Aspergillus penicillium. Next point. Some common asexual spores in fungi are. काय आता कॉमन असेक्शुअल स्पोर्स कुठले कुठले आहेत फंजायमध्ये ते बघूया. झू स्पोर्स. झू स्पोर्स एक बघितला. एक्झाम्पल अक्लाया, पिथियम, फायटोप्थोरा. देन क्लमायडोस्पोर्स, एक्झाम्पल उस्टिलॅगो. थर्ड टाइप उइडिया, एक्झाम्पल कॉलिबिया कोप्रिनस. अँड अप्लॅनोस्पोर्स, म्युकर रायझोपस अँड पिलोबोलस. Okay, the most common spores in most common asexual spores in fungi are zoospores, chlamydospores, oidia and aplanospores. Okay, आता हे बघा त्यांची डायग्राम तुम्हाला भेटते. फर्स्ट स्पोर इज द zoospore. Zoospores are always motile. Why they are motile? Because they having the flagella. Due to flagellated structure, they are motile. Zoospores are always endospores. Endospores means they always develops inside the sporangium. Okay, when they are liberated from sporangium, they can transfer from various vectors like air, water, insects, etc. So these are the zoospores. They are motile and endogenous. Then next type of the spore,
is see the B diagram. This is the branched basal structure is the branched conidiophore. Basal structure is the conidiophore. That conidiophore is profusely branched. त्यामध्ये खूप ब्रांचिंग बघायला मिळतं. अँड ॲट द टिप ऑफ द ब्रांचेस द कोनिडिया आर डेव्हलप्स इन द चेन. एका चेनमध्ये असे आपल्याला आल्यासारखे पाहायला मिळतात. सिंग्युलर कोनिडियम, प्लुरल कोनिडिया. So chain of the conidia develops on the tip of the conidiophore. So this is the broom like structure. असं ब्रश सारखं स्ट्रक्चर दिसतं. ब्रूम म्हणजे झाडू किंवा ब्रश म्हणा, जे रंगकामात ब्रश वापरतो ना आपण तो ब्रश. सो दिस इज द conidiophore and this is the branched conidiophore and these conidia are exogenous pores. Exogenous means they cannot develop inside the covering. So they are exogenous pores. So conidia are the second example. Then this is the C diagram is the chlamydospores. They are developed on the thallus, so they also called as the thallospores. Chlamydospores are always developed on the mycelium. At particular place of the mycelium, the food material is saturated, and due to saturation of more and more food material, the structure is bulging, structure is enlarges. That enlarged structure saturated with the food material is called as chlamydospores. At maturity they can separate and germinates individually in favorable conditions and produce new individual mycelium of the fungus. So this is the C diagram of chlamydospores. Example Ustilago. Then oidia. Next and singular oidium. Oidia are developed on the again mycelium. At the mycelial tip, the chain of the spores are developed and they are attached with each other in the chain. And when they are matures, they are free from the chain and disperse through wind and in suitable conditions. They germinate and produce the new individual mycelium or new individual plant body of the fungus. So this is the oidia. Next type of the spore, diagram number is the E. Okay, this is the diagram of Rhizopus. This and at the tip the circular sporangium is there. Inside the sporangium many sporangiospores are there, and these sporangiospores are covered by the sporangium. Means this is the again example of endospores. Endospores means the spores develops inside the covering called as sporangium. Okay, so the spores are present in the sporangium, so called as endospores. Example is the spores. Okay, when the sporangia are mature, when sporangiospores are matures, they the sporangium will be ruptures, and after the rupturing of the sporangium wall, the spores are liberated through the sporangium and they are dispersed through different vectors in favorable conditions. Sorry. They absorb the moisture and germinates individually and produce the new individual mycelium of the fungus. So this is about the different type of asexual spores. For example, zoospores, conidia, chlamydospores, oidia and sporangiospores. Okay. Next aspect is the sexual reproduction. Now vegetative reproduction and asexual reproduction is over. First point, with the exception of class Deuteromycetes, sexual reproduction occurs in all groups of fungi. फक्त डिटेरोमायसिटीज असा क्लास आहे किंवा डिटेरोमायकोटिना अशी सब डिव्हिजन आहे ज्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळत नाही. सॉरी. ओके, so this is the Deuteromycetes are the exceptional case. Apart from Deuteromycetes, all groups having the sexual reproduction. Next aspect is the process of sexual reproduction is completed in the following three distinct phases or events.
These are the three events in sexual reproduction of fungi. First one is plasmogamy, second karyogamy, and third and last is meiosis. Okay, these three events are takes place in sexual cells, gametes, or sexually reproductive organs called as male gametangium antheridium, female gametangium oogonium. ह्या फेजेस सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना होत असतात. ह्या तीन फेजेस जर झाल्या नाहीत तर त्या रिप्रोडक्शनला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार नाही. ह्या तीन फेजेस व्हायलाच पाहिजेत. पण काही फंजाईमध्ये असं असू शकतं ह्या तीन फेज होण्यामध्ये बराच फरक असू शकतो. फरक म्हणजे कशा अर्थानं, वेळेच्या अर्थानं. काही फंजाईमध्ये प्लाझ्मोगॅमी झाली, लगेच इमिडिएटली कॅरिओगॅमी झाली, लगेच मिओसिस झालं आणि त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन संपलं. काही फंजाईमध्ये प्लाझ्मोगॅमी झाली पण लगेच कॅरिओगॅमी न होता बऱ्याच कालावधीने, महिना, 2 महिने, 4 महिन्यानं कॅरिओगॅमी झाली आणि लगेच इमिडिएटली मिओसिस झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन संपलं. काही फंजाईमध्ये असू शकतं प्लाझ्मोगॅमी झाली, लगेच इमिडिएटली कॅरिओगॅमी झाली, मात्र मिओसिस होण्यासाठी त्याला काय नेक्स्ट जनरेशनमध्ये मिओसिस होऊ शकतं, असंही होऊ शकतं. किंवा नेक्स्ट काही पॅरासायटिक फंजाईमध्ये नेक्स्ट नेक्स्ट राहिलेल्या लाईफ सायकलमध्ये होऊ शकतं किंवा ते 4-2 महिने त्यालाही लागू शकतात. पण जनरली प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी, मिओसिस हे एकामागं एक लगेचच होणाऱ्या इव्हेंट्स आहेत. सो दीज 3 इव्हेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द cryptogamic plants, for example fungi. Okay, first one is the plasmogamy. Plasmid means the cytoplasmic material present in the gametes or gametangia. Gametes म्हणजे काय, सेक्शुअल सेल्स आहेत आणि गॅमेटेंजिया म्हणजे काय, सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत. मेलला म्हणतो आपण अँथ्रिडियम, फिमेल ऑर्गनला म्हणतो ओगोनियम. ओके, अँड प्लाझ्मोगॅमी. In this first step, fusion of protoplasts of two compatible gametes or sex cells takes place. दोन कॉम्पॅटिबल सहजासहजी आयडेंटिफाय होणारे मेल अँड फिमेल गॅमेट्स आहेत ते फ्यूज झाल्यानंतर फर्स्ट इव्हेंट काय होईल, त्यातलं जे सायटोप्लाझमिक मटेरियल आहे, त्यातलं जे प्लाझ्मिड मटेरियल आहे ते एकमेकाला फ्यूज होईल. दॅट इज द फर्स्ट इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्लाझ्मोगॅमी. लॅटर ऑन, the male gamete and female gamete having the nuclei. When male and female gamete nuclei are fuses, that is the karyogamy. Karyon means nucleus, gamy means fusion. Karyogamy बघा. In the second step, fusion of two nuclei from the two fusing gametes takes place and diploid zygotic nucleus is formed. प्लाझ्मोगॅमी मध्ये काय झालं, न्यूक्लिया भेटले का, नाही. ओनली प्लाझ्मिड मटेरियल ऑफ मेल गॅमेट, फिमेल गॅमेट फ्युजेस. कॅरिओगॅमीमध्ये ते फ्युजन झाल्यानंतर मेल गॅमेटमधला मेल हॅप्लॉइड न्यूक्लियस, फिमेल गॅमेटमधला फिमेल हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्युजेस, फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस अँड डिप्लॉइड झायगोटिक न्यूक्लियस इज फॉर्म. कॅरिओगॅमीचं आउटपुट काय, फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोटिक न्यूक्लियस. इन दिस वे झायगोट इज डेव्हलप्स. अशा प्रकारे काय होतं तर झायगोट फॉर्म होतो. And in zygote, third and last event of sexual reproduction takes place, that is the meiosis. After karyogamy, reduction division, बघा meiosis. After karyogamy, reduction division takes place in the diploid nucleus and haploid stages are re-established. परत काय होतं त्यामध्ये, डिप्लॉइड कंडिशन जे झालेली आहे कॅरिओगॅमीमुळं ती कंडिशन रिडक्शन डिव्हिजन मिओसिसने परत रिड्यूस होते आणि हॅप्लॉइड कंडिशन फॉर्म होते. सो दिस इज द 3 इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी अँड मिओसिस. नेक्स्ट aspect is the types of sexual reproduction. First type is the gametogamy. गॅमेटोगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ गॅमेट्स. Gameto means related to gametes and gamy means fusion. Fusion of gametes is called as gametogamy. आता गॅमेट म्हणजे काय, सेक्शुअल सेल्स आहेत. मेल सेक्शुअल सेल कॉल्ड ॲज मेल गॅमेट, फिमेल सेक्शुअल सेल कॉल्ड ॲज फिमेल गॅमेट. बघूया आता ते.
गॅमेटोगॅमी, फ्युजन बिटवीन गॅमेट्स. ओके, गॅमेट्स आर नेकेड. नेकेड म्हणजे कसे? विदाउट सेल वॉल. गॅमेट्स आर नेकेड बिकॉज दे आर विदाउट वॉल्स. गॅमेट्स आर नेकेड सेक्स सेल्स. त्या कशात? सेक्शुअल सेल्स आहेत. विच फ्यूज टू फॉर्म झायगोट. त्या दोघं एकमेकाला फ्यूज झालं तर झायगोट तयार होतो. गॅमेटोगॅमी आर 3 टाईप्स. फर्स्ट टाईप जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा तो म्हणजे गॅमेटोगॅमी, आणि गॅमेटोगॅमीचे 3 सब टाईप आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट सब टाईप इज आयसोगॅमी. आयसो म्हणजे काय? वेन गॅमेट्स आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर. गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर मॉर्फोलॉजिकली सिमिलर, नो डाऊट, बट फिजिओलॉजिकली, जेनेटिकली दे आर डिसिमिलर. दिसायला बाहेरून सारखे दिसतात, पण फिजिओलॉजिकली ते एक आहेत का? नाही. वन इज द मेल स्ट्रेन, अनदर वन इज द फिमेल स्ट्रेन. मेल स्ट्रेनमध्ये मेल न्यूक्लियस असेल, फिमेल स्ट्रेनमध्ये फिमेल न्यूक्लियस असणार. म्हणजे फिजिओलॉजिकली, जेनेटिकली ते डिफर आहेत, फक्त ते मॉर्फोलॉजिकली आपल्याला दिसायला दिसतात. फ्युजन बिटवीन मॉर्फोलॉजिकली सिमिलर गॅमेट्स इज कॉल्ड ॲज आयसोगॅमी. इथं काय म्हणले बघा? आयसोगॅमी. इफ 2 गॅमेट्स आर सिमिलर इन साईज दे आर कॉल्ड आयसोगॅमेट्स अँड देअर कपलेशन, कपलेशन म्हणजे फ्युजन, युनियन, अँड देअर कपलेशन कॉल्ड ॲज आयसोगॅमी. आता अनआयसोगॅमी. आता इथं डायग्राममध्ये, पहिल्या डायग्राममध्ये पहा, दोन एकाच्याच म्हणजे दोन्ही डायग्राम ह्या एकच आहेत. वरची डायग्राम ब्लॅक अँड व्हाईट आहे, खालची ग्रीन कलरमध्ये दिलेली आहे. दोन्ही डायग्राममध्ये आयसोगॅमी, अनआयसोगॅमी आणि ऊगॅमी दिलेली आहे. पहिल्या डायग्राममध्ये ब्लॅक अँड व्हाईटच्या बघा दोन्ही गॅमेट्स, एक डार्क, त्याला आपण आहे डार्क केलेलं मेल कन्सिडर करू, आणि जे हॉलो आहे, पोकळ आहे, त्याला फिमेल कन्सिडर करू. आयसोगॅमीमध्ये हे पहा, दोन्ही गॅमेट्स कसे आहेत? मॉर्फोलॉजिकली सिमिलर, एकमेकाला फ्यूज झाले, झायगोट तयार झालं, प्लाझ्मोगॅमी झाली, कॅरिओगॅमी झाली, मिओसिस झालं, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्ण झालं. त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण काय म्हणणार? आयसोगॅमी. आता दुसऱ्या डायग्राममध्ये पहा, दॅट इज द अनआयसोगॅमी ऑर हेटेरोगॅमी. दे आर अनआयसोगॅमीमध्ये काय? द गॅमेट्स आर मॉर्फोलॉजिकली डिसिमिलर. गॅमेट दिसायला कसे आहेत? मेल मॉर्फोलॉजिकली डिसिमिलर. एक फिमेल गॅमेट आहे, तो डार्क केलेला समजू, तो लार्जर आहे, आणि छोटा आहे तो मेल गॅमेट आहे. इन अनआयसोगॅमी वन गॅमेट इज मॉर्फोलॉजिकली स्मॉलर, अनदर वन इज मॉर्फोलॉजिकली लार्जर. मीन्स दे आर अनआयसोगॅमेट्स, हेटेरोगॅमेट्स, मॉर्फोलॉजिकली dissimilar gametes. When they fuses, plasmogamy, karyogamy, meiosis takes place, sexual reproduction takes place. That sexual reproduction is called as the anisogamy. आता third type of sexual reproduction, oogamy. Oogamy, in case of oogamy, the gametes are morphologically dissimilar. हे morphologically dissimilar आहेत, पण फिमेल गॅमेट इज ऑलवेज लार्जर दॅन द मेल गॅमेट. फिमेल गॅमेट कसा आहे? ऑलवेज लार्जर आहे मेल गॅमेटपेक्षा. मेल गॅमेट कसा आहे? स्मॉलर आहे. ओके. अँड इन केस ऑफ ओगॅमी द मेल गॅमेट इज ऑलवेज मोटाईल. मेल गॅमेट कसा असतो? ऑलवेज मोटाईल असतो. का? ड्यू टू प्रेझेंट ऑफ फ्लॅजेला. ड्यू टू प्रेझेंट ऑफ फ्लॅजेला मेल गॅमेट इज ऑलवेज मोटाईल and female gamete is always non-motile. The fusion in between non-motile female gamete and motile male gamete is called as the oogamy. मग आता larger female gamete non-motile and smaller female gamete motile, दोघं एकमेकाला फ्यूज झाले तर पहिली इव्हेंट काय होईल? प्लाझ्मोगॅमी. त्यानंतर काय होईल? कॅरिओगॅमी. त्यानंतर होईल मिओसिस. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन संपेल. त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण काय म्हणणार? ओogamy. And oogamy is the advanced sexual reproduction in fungi compared to isogamy and anisogamy. Second type is the gametangiogamy. This gametangiogamy again having two subtypes, gametangial contact, gametangial copulation. आता गॅमेटोगॅमी मध्ये पहा, गॅमेट इथं काय, सॉरी गॅमेटोगॅमी नाही, गॅमेटॅन्जिओगॅमी. गॅमेटॅन्जिया म्हणजे काय? मेल अँड फिमेल गॅमेटॅन्जिया. मेल गॅमेटॅन्जियम अँथ्रिडियम, फिमेल गॅमेटॅन्जियम ओगोनियम. गॅमेटॅन्जियम सिंग्युलर,
gametangia plural. Okay, so gametangium, fusion of the male and female gametangium is called as gametangiogamy. Okay, fusion बघा तिथं fusion between gametangia. Male gametangium is antheridium and female is oogonium. There are two types of gametangiogamy. फर्स्ट टाइप काय, गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. वरच्या फर्स्ट डायग्राममध्ये तुम्ही पहा, वरच्या फर्स्ट डायग्राममध्ये गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट दाखवलेला आहे. त्यामध्ये काय आहे, फिमेल गॅमेटेंजियम ओगोनियम आहे आणि मेल गॅमेटेंजियम अँथ्रिडियम आहे. फिमेल गॅमेटेंजियम ओगोनियम लार्जर आहे, सर्क्युलर आहे, अँड मेल गॅमेटेंजियम स्मॉलर आहे, क्लब शेप्ड आहे. त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, क्लब शेप्ड. आणि ओगोनियम आहे फिमेल गॅमेटेंजियम, ते कसं आहे, लार्जर आहे. ओके, वेन मेल अँड फिमेल गॅमेटेंजियम come contact with each other, at that time antheridium produces the point like structure or produces the small pointed structure toward the oogonium and it puncture the wall of the oogonium. antheridium काय करतं, असं टोकदार स्ट्रक्चर तयार करतं आणि ते ओगोनियमची वॉल पंक्चर करतं आणि ते स्ट्रक्चर ओगोनियममध्ये शिरतं. ओगोनियममध्ये शिरल्यानंतर the fertilization tube is formed. Antheridium causes the fertilization tube. Okay, and due to fertilization tube, the male nucleus present in the antheridium goes in the oogonium. Okay, आता पहिला काय होणार, प्लाझ्मोगॅमी. प्लाझ्मोगॅमीमध्ये काय, फर्टिलायझेशन ट्यूब तयार केली कुणी, अँथ्रिडियमने. हे बघायला भेटते आपल्याला. फर्टिलायझेशन ट्यूब तयार केल्यानंतर plasmid material present in the antheridium, oogonium fuses. First event plasmogamy. Later on, male nucleus migrated in the oogonium and male and female nucleus fuses. That is the karyogamy. And zygotic nucleus is formed. At that time, the meiosis takes place in the zygote and the sexual reproduction is over. This sexual reproduction is called as gametangial contact. दोन गॅमेटेंजियमनी काय केलं, कॉन्टॅक्ट केलं, म्हणून त्यांना गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट म्हणलंय. आपण काय दिले डिस्क्रिप्शन बघूया. गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. द अँथ्रिडियम इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू डेफिनेट प्रोटोप्लास्ट ऑर गॅमेट्स बट आर रिप्रेझेंटेड ओनली बाय देअर न्यूक्लियाय. द मेल न्यूक्लियाय मायग्रेट इन टू ओगोनियम थ्रू द पोर dissolved at the point of contact of through a fertilization tube formed by the antheridium. Example pythium, phytophthora. हेच आहे ते आपण आपल्या शब्दात सांगितलं. सेकंड टाइप इज द गॅमेटेंजियल कपलेशन. आता गॅमेटेंजियल कपलेशन मध्ये काय झालेलं आहे, टू कॉम्पॅटेबल गॅमेटेंजी आहे, मेल आहे, फिमेल आहे, एकमेकाच्या समोरासमोर. मेल गॅमेटेंजिया and female gametangia are morphologically similar but they are genetically physiologically dissimilar. असे समोरासमोर येऊन एकमेकाला फ्यूज होतात आणि त्यानंतर त्याचे टिप्स आहेत ते एकदम थिक डार्क होतात आणि त्याचे टिप्स डार्क झाले ते आपण काय म्हणतो तर त्याला गॅमेटेंजिया. प्रिव्हियसली तिथं काय होते, व्हिजिटेटिव्ह सेल्स होते. आता दोन्हीकडे दोन आपल्याला मायसेलियम पाहायला मिळतं. त्या मायसेलियमने आपल्याला दोन सस्पेन्सर तयार झालेले दिसतात. ते दोन आउटग्रोथ्स एकमेकाला फ्यूज झाल्यानंतर आणि त्यांच्यामध्ये दोघापासून एक एक गॅमेटेंजिया तयार होतात. these both gametangia are morphologically similar and these one is the male, another one is the female, and male contain the male gametangium, female contain the female, male contain the male nuclei, oogonium contain the female nuclei. आता दोन फ्यूज झाल्यानंतर काय होईल, आता सेंटरला जे गॅमेटेंजिया तिथं नाव दिलेलं आहे आणि ॲरो केलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर मधोमध आहे ना वॉल आहे, दोघांची फ्युजिंग वॉल, ती काय होईल तर डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय होईल तर इमिडिएटली प्लाझ्मोगॅमी होईल. तर मेल न्यूक्लियस अँथ्रिडियम मधला आणि फिमेल न्यूक्लियस ओगोनियम मधला. आता तुम्ही म्हणाला इथं अँथ्रिडियम कुठला आणि ओगोनियम कुठला, आता तसं इथं सांगता येणार नाही कारण बिकॉज मॉर्फॉलॉजिकली बोथ आर सिमिलर. मॉर्फॉलॉजिकली दोघं एकसारखे असल्यामुळे मेल कुठला फिमेल कुठला इथं आपल्याला सांगता येणार नाही. ओके, मग दोघं एकमेकाला फ्यूज झालेत
आणि फ्यूज झाल्यानंतर त्यांची वॉल डिसॅपियर झाली, प्लाझ्मोगॅमी झाली, लगेच 2 न्यूक्लिया एकमेकाला फ्यूज झालेत, कॅरिओगॅमी झाली, डिप्लॉइड झायगोटिक न्यूक्लियस फॉर्म झाला आणि त्यानंतर मिओसिस होऊन इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन संपलं. दॅट टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज गॅमेटॅन्जियल कपलेशन. आता काय दिले आपण बघूया. गॅमेटॅन्जियल कपलेशन. In this type, the entire gametangia fuse. The intervening wall, दोघाच्या मधली wall disappears and their contents come to lie in the common cell formed by their fusion. फ्युजन होऊन त्यांचे सेल ऑर्गॅनिलीज म्हणजे सायटोप्लाझ्मिक मटेरियल म्हणजे प्लाझ्मिड मटेरियल आणि न्यूक्लिया ह्याच्याशी संबंध आहे आपला. एक्झाम्पल म्युकर रायझोपस. Now next type of sexual reproduction is the spermatization. आता स्पर्मटायझेशन मध्ये पहा. स्पर्मटायझेशन आता आधी डिस्क्रिप्शन बघूया आपण. इन सम ॲडव्हान्स्ड जेनेरा एक्झाम्पल पक्सिनिया सेक्स ऑर्गन्स आर completely absent and the sexual process is accomplished by minute spore like spermatia male gamete and specialized receptive hyphae female gametes. म्हणजे काय, काही जे ॲडव्हान्स्ड जेनेरा आहेत, एक्झाम्पल त्याचं बघितलं पक्सिनिया, त्यामध्ये सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँथ्रिडियम आणि वुगोनियम हे तयार होत नाहीत. मग त्याच्याऐवजी सेक्शुअल रिप्रोडक्शन हे स्पर्मॅशिया सिंग्युलर स्पर्मॅशियम आणि रिसेप्टिव्ह हायपी ह्याद्वारे होतं. स्पर्मॅशिया काय तर आहे ना, हे बघा इथं. स्पर्मॅशिया काय आहेत तर स्मॉल स्पोर्स आहेत. मग तुम्ही म्हणाल स्पोर्स रिप्रोडक्शन कसं काय करेल, करतं का, बिकॉज सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट डेव्हलप्स इन द पक्सिनिया. मग सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तिथं अब्सेंट असल्यामुळं स्पर्मॅशिया आणि रिसेप्टिव्ह हायपीद्वारे काय होतं तर तिथं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. स्पर्मॅशिया कन्सिडर्ड ॲज ए मेल गॅमेट अँड रिसेप्टिव्ह हायपी कन्सिडर्ड ॲज ए फिमेल गॅमेट. मग स्पर्मॅशिया असे चेनमध्ये असतात पक्सिनियाच्या आणि ते येतात आणि दुसऱ्या पक्सिनियाच्या रिसेप्टिव्ह हायपीवर चिटकतात किंवा त्याच पक्सिनियाच्या त्याच लीफवर असलेल्या इन्फेक्शनच्या रिसेप्टिव्ह हायपीवर पण चिटकू शकतात. द स्पर्मॅशिया अँड when spermatia attached to the tip of the receptive hyphae their walls will be disappear. तिसऱ्या डायग्राममध्ये वॉल डिसअपियर झालेली आपल्याला बघायला मिळते. वॉल डिसअपियर झाल्यानंतर काय होईल, द प्लाझ्मिड मटेरियल प्रेझेंट इन द स्पर्मॅशिया गोज इन द रिसेप्टिव्ह हायपी. सो फर्स्ट इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लाझ्मोगॅमी. देन immediately nucleus is also migrated along with the plasmid material. Okay, then second event of sexual reproduction, the male nucleus in spermatium and the female nucleus in the receptive hyphae fuses, the zygotic diploid condition is formed, that is the karyogamy. Okay, and later on meiosis takes place and after meiosis the sexual reproduction is over. That sexual reproduction is called as spermatization. Okay, next type of sexual reproduction is the सोमॅटोगॅमी. पुढचं कुठलं आहे, सोमॅटोगॅमी, ते बघूया आपण. सोमॅटोगॅमी म्हणजे काय बघूया आधी. हिअर सेक्स ऑर्गन्स आर नॉट ॲट ऑल फॉर्म्ड, म्हणजेच स्पर्मटायझेशन सारखंच आहे इथं पण. हिअर सेक्स ऑर्गन्स आर नॉट ॲट ऑल फॉर्म्ड बट टू व्हिजिटेटिव्ह सेल्स ऑर टू व्हिजिटेटिव्ह हायपी take over the sexual reproduction and fuse together. Example agaricus. परत सांगतो, सोमॅटो म्हणजे रिलेटेड टू सोमॅटिक, सोमॅटिक म्हणजे व्हिजिटेटिव्ह. फंजायमध्ये व्हिजिटेटिव्ह किंवा सोमॅटिक स्ट्रक्चर काय आहे तर मायसेलियम. फ्युजन ऑफ सोमॅटो टाईप इज द सोमॅटोगॅमी, मीन्स फ्युजन ऑफ सोमॅटिक स्ट्रक्चर. सोमॅटिक स्ट्रक्चर काय, मायसेलियम. फ्युजन ऑफ द मायसेलियम. मायसेलियमनी फ्युजन व्हायचं कारण काय, because here the sexually reproductive organs are not develops in the some fungi. Example agaricus. काही फंजायमध्ये अँथ्रिडिया वुगोनिया तयार होत नाहीत, त्याच्याऐवजी मग काय होतं तर सोमॅटोगॅमी होतं. आता इथं बघा ए डायग्राममध्ये काय, ए डायग्राममध्ये समजू आपण मेल
मायसेलियम आणि बी मध्ये समजू फिमेल मायसेलियम. ए मायसेलियम आणि बी मायसेलियम त्यामध्ये फरक काय? ए चे न्यूक्लिया डार्क दाखवलेत, बी चे न्यूक्लिया फेंट दाखवलेत किंवा पोकळ दाखवलेली आहे. पुढं काय झालं? ए आणि बी कोण आहेत? बोथ आर प्रायमरी मायसेलिया. कशाचे? ॲगॅरिकसचे. ते कसे तयार झाले? जर्मिनेशन ऑफ हॅप्लॉइड स्पोर्स. मग हे दोन्ही मायसेलिया कसे आहेत? तर हॅप्लॉइड मायसेलिया आहे. मेल ए बघू मेल मायसेलियम, बी बघूया फिमेल मायसेलियम. आता दोन्ही कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. सेक्शुअली डिफरंट स्ट्रेन आहेत. एक मेल आहे, दुसरं फिमेल आहे. साहजिकच दोघं एकमेकाकडे अट्रॅक्ट होणार आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर दोघं एकमेकाला फ्यूज होणार आणि फ्यूज झालेले सी डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लॅटर ऑन इन डी डायग्राम their wall is disappears and the plasmid material present in the male primary mycelium and female primary mycelium fuses. So first event of sexual reproduction, plasmogamy is over. Then okay, आता इमिडिएटली इथं कॅरिओगॅमी होत नाही. कशामध्ये? ॲगॅरिकसमध्ये. कशामध्ये? तर सोमॅटोगॅमीमध्ये. ती कशी आहे? तर खूप उशिरा तयार होते. त्याला होण्यासाठी कमीत कमी 2 ते 4 महिने लागतात. ओके. आणि मग पुढची डायग्राम ई मध्ये मेल अँड फिमेल न्यूक्लिया जवळजवळ आहे. आले. देन आणि एफ डायग्राममध्ये बघतो आपण तर एका सेलमध्ये एक मेल मायसेलियम आहे, दुसऱ्या सेलमध्ये एक फिमेल एकाच सेलमध्ये मेल अँड फिमेल दोनच मायसेलियम. बाकीचे डॉट डॉट दिलेले आहेत पण ते डॉट डॉट चुकीचे आहेत. ती डायग्राम आपण आहे ना अशी कन्सिडर करू, एका सेलमध्ये दोनच न्यूक्लिया, एक मेल आणि फिमेल. ओके. आता इथं मिओसिस कॅरिओगॅमी झाली का? नाही. मग कुठं आहे कॅरिओगॅमी? मग याला सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं काय म्हणायचं? त्याचं कॅरिओगॅमी बघायचं असेल, त्याचं मिओसिस बघायचं असेल तर त्याची ॲगॅरिकसची आपल्याला संबंध लाईफ सायकल बघावं लागेल. पण आपलं इथं काय चाललंय? लागोपुरता उतारा चाललाय आपला. जेवढं गरज आहे तेवढंच बघतोय. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनची टाईप स्टडी करतोय. त्यातला एक टाईप आहे हा सोमॅटोगॅमी. सोमॅटोगॅमी म्हणजे कळलं. सोमॅटोगॅमी ऑलवेज टेक्स प्लेस इन द प्रायमरी मेल मायसेलियम, प्रायमरी फिमेल मायसेलियम. मेल अँड फिमेल बोथ आर हॅप्लॉइड मायसेलिया. Okay, they both are fuses and secondary mycelium is formed, and that secondary mycelium, formation of secondary mycelium is the output of somatogamy. ज्या ठिकाणी आपण एफ डायग्राम बघतो लास्ट, दॅट इज द सेकंडरी मायसेलियम. ए आणि बी बघितलं ते प्रायमरी मायसेलिया. मायसेलिया प्लुरल ऑफ द मायसेलियम. मायसेलियमचंच अनेक वचन मायसेलिया. ए आणि बी काय आहे तर मेल अँड फिमेल मायसेलिया आहे आणि दोघांचं फ्युजन होऊन सेकंडरी मायसेलियम तयार झालं. ते म्हणजे एफ डायग्राम शेवटची. त्यामध्ये काय? एक मेल न्यूक्लियस आणि दुसरा म्हणजे फिमेल न्यूक्लियस, दॅट इज द सोमॅटोगॅमी. अशा प्रकारे आपण इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फंजाय अँड त्याच्या अगोदर क्लासिफिकेशन ऑफ फंजाय बाय GC आयन्सवर्थ हे 2 आस्पेक्ट राहिलेले आहेत. त्यानंतर मग आपलं इंट्रोडक्टरी कॅरेक्टरिस्टिक फंजायचे संपले. त्यानंतर त्याच्यातल्या लाईफ सायकल 2 आहेत. एक म्हणजे रायझोपस आणि दुसरी म्हणजे पक्सिनिया. ते आपण त्यावेळेस बघूया. थँक्यू.